नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 10 ऑक्टोबरला मतदान. आमदार दिलीप मोहिते आणि विरोधकांमध्ये निवडणुकीवरून चुरस, तर आमदार दिलीप मोहितेंविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून गोंदियाच्या 7 मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भंडाऱ्यामध्ये पक्ष निरीक्षक सतीश चतुर्वेदी यांनी मुलाखती घेतल्या. जळगावमध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका. विविध विधानसभांचा संजय राऊतांकडून आढावा. पिंडीवरचा विंचू म्हणत भाजप नेते वासुदेव काळे यांची नाव न घेता हर्षवर्धन पाटलांवर टीका. इंदापूरच्या शहर आणि तालुका भाजप कार्यकारिणी बरखास्त. भाजप पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांची घोषणा. सोलापूरमध्ये शिंदे गटाच्या वतीनं बैठकीचं आयोजन. शिवसेनेचे सचिव संजय माशिलकर यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांची बैठक. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप आणि शिवसेनेची खेळी. अजूनही 2-3 महत्त्वाचे कार्यकर्ते जाण्याची शक्यता. बच्चू कडू यांचं वक्तव्य. काँग्रेसनं पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर न केल्यास वेगळा निर्णय घेणार. आमदार हिरामण खोसकर यांचा काँग्रेस पक्षाला इशारा. वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी. नितेश कराळे यांची शरद पवार यांच्याकडे मागणी. वर्धा आणि आर्वी मतदारसंघामध्ये माझ्या विजयाची शक्यता, तर वर्धा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा 3 वेळा पराभव. नितेश कराळे यांचं वक्तव्य. सलील देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पक्ष जो आदेश देईल ते काम मी करेन. सलील देशमुख यांची भूमिका. देशमुख काटोलमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा. पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोलापुरातील इच्छुक उमेदवारांच्या 8 ऑक्टोबरला मुलाखती. शरद पवार स्वतः इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. अज्ञात समर्थकांकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न. बॅनर लावून कुणी बहुजनांचा नेता होत नाही. तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी लढला? दानवे यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल. तर फडणवीस स्वतःच्या खुर्चीसाठी झटले. दानवेंचा हल्ला हो. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाकडून भाग्यश्री सुर्वे यांची उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती. रत्नागिरीच्या लांजामध्ये झालेल्या कार्यक्रमात उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये घोषणा. जिजाऊ संस्था कोकणातल्या 18 जागा लढवणार. श्रीरामपूर साखरी विधानसभा देखील लढवणार. जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांची माहिती. आमदार बबनराव शिंदे यांच्या भूमिकेनंतर महायुतीमध्ये माढा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा. 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री निर्णय घेणार. शिवाजी सावंत यांची माहिती. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांचा शिवसंकल्प मेळावा. ठाकरे गटाच्या दाव्यानं काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं. महाविकास आघाडीकडून येवला लासलगाव विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडावी. तालुका प्रमुख शिवा सुराशे यांच्यासह शिवसैनिकांची मागणी. भंडाऱ्यातील लाडकी बहीण कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित गैरहजर. तर सरकारनं स्थानिक पालकमंत्री दिल्यास सगळे प्रश्न मार्गी लागतील. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा. दीपक केसरकर पुन्हा एकदा आमदार होऊ देत. सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये दीपक केसरकरांनी गावकऱ्यांसह देवीला गाराणं घातलं. पालघरच्या वाडा इथं पेसा भरतीवरून आदिवासी समाज आक्रमक. खासदार हेमंत सावरा यांच्या राहत्या घरासमोर निषेध मोर्चा काढण्यात आला. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडा. बहुजन विकास आघाडीच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांचा शिंदे गटात प्रवेश. हितेंद्र ठाकूर यांना धक्का. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमधून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना. अब्दुल सत्तार अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये रेल्वेला हिरवा झेंडा. येवला तालुक्यातील साठवण बंधाऱ्याचं छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन. परिसरातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. कराड मलकापूरच्या रखडलेल्या विकासासाठी राज्य सरकारकडून 20 कोटींचा निधी मंजूर. नागरिकांकडून फटाके फोडून पेढे वाटत आनंद साजरा. रायगडच्या कर्जतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाचं भूमिपूजन. भव्य रॅली काढत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन. मनोज जरांगे यांच्याकडून नारायणगडावर पाहणी. नारायणगडावर दसरा मेळावा घेण्याबाबत चाचपणी. मनोज जरांगे यांच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू. धाराशिवच्या गावोगावी मराठा आंदोलकांच्या बैठका. इगतपुरीमध्ये महिला मेळावा आयोजित करण्यासाठी शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न.
नागपूरमध्ये पुन्हा हलबा समाजाचं राजकारण पेटलं। मध्य नागपूर मतदारसंघामध्ये हलबा समाजाला उमेदवारी द्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर परिसरामध्ये होर्डिंग्ज लागले। भोर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनावरून काँग्रेस आणि अजित पवार गटामध्ये श्रेयवादाची लढाई। अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामाचं श्रेय आमदार संग्राम थोपटे घेत असल्याचा दादा गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आरोप। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा। नंदाताई बाबुळकर यांच्याकडून नेसरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन। आमदार बांगर यांच्या संकल्पनेतून कळमनुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। स्वखर्चातून पुतळा उभारला असल्याची बांगर यांची माहिती। नागपूर शहरामध्ये भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात। नितीन गडकरी यांनी पहिला पॅम्पलेट देऊन अभियानाला सुरुवात केली। भाजप वर्ध्यामध्ये 2 टप्प्यामध्ये महासंपर्क अभियान राबवणार। जिल्ह्यातील 10 लाख मतदारांसोबत संवाद साधणार। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। चांदूर रेल्वे इथं ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन। ठाकरे गटाचा दावा तर काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं। पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन। भैरवनाथ शुगर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन। डॉक्टर तारा भवाळकर यांची 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड। 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला राजधानी दिल्लीमध्ये संमेलनाचं आयोजन। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं काम वेगात सुरू। डिसेंबरपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील पाणी तुळजापूरला येणार। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। कुडाळमधील जांभवडे हायस्कूल समोर बस थांबत नसल्यानं शिक्षकांसह पालकांचं आंदोलन। पोलिसांकडून पालक आणि शिक्षकांसह 13 जणांवर गुन्हे दाखल। लातूर शहरामध्ये 60 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा। प्राचार्यांना निलंबित करण्याच्या मागणीसह एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। भुसावळच्या ग्रामीण भागामध्ये अनेक दिवसांपासून बस फेऱ्या बंद। प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे ठाकरे गटाकडून बस डेपोवर मोर्चा। लोणावळ्यातील कार्ला गडावर भाविकांची मोठी गर्दी। आई एकविरेच्या दर्शनासाठी भक्तांची मांदी आली। त्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। नंदुरबार जिल्ह्यातून परतीचा प्रवास। हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेमध्ये राज्यातून मोसमी पाऊस माघारी परतणार। सिंधुदुर्गमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाच्या सरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ। गोंदियाला पावसाचा येलो अलर्ट। परतीच्या पावसामुळे कापून ठेवलेलं धान खराब होण्याची भीती। भुसावळ शहरामध्ये अश्विन महिन्यामध्येच ऑक्टोबर हिटचा तडाखा। जिल्ह्यातील तापमान 36 अंशांवर। 22 तारखेपर्यंत ऑक्टोबर हिटचे चटके कायम राहण्याचा अंदाज। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या। परभणीच्या आसेगावमधील शेतकऱ्यांचं मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू। धाराशिवच्या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये अतिवृष्टी। शेतामध्ये उभ्या पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनची युद्धपातळीवर सोंगणी सुरू। हवामान खात्यानं पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीची लगबग। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये सोयाबीन काढणीला आता वेग। पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीचं काम उरकलं। नांदेडमध्ये सोयाबीन काढणीला आता सुरुवात। सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। शेतकरी हवालदिल। नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये कापसावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकरी संकटात। अतिवृष्टीचा कापसाला मोठा फटका। बांधकाम